तर सगळ्यात पहिले तुमचं अस्मिता व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आपल्या 19-20 च्या बॅचचे जे पेपर्स होणार आहे त्या संदर्भात काही आयएमपी आहेत, त्या आयएमपी संदर्भात आपण जाणून घेणार आहोत, बरोबर। आणि ते महत्त्वाचा तेवढा अभ्यास करायचा आहे तुम्हाला। काही डायग्राम्स आहेत, काही थिअरी पार्ट्स आहे आणि कोणकोणते विषय आणि कोणकोणत्या या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे चॅप्टर वाइज हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, बरोबर। तर आपण बघूया मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन मधला तुमचा जो पहिला पेपर आहे, मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन थिअरी पेपर, त्या संदर्भात आपण पाहूया, ठीक आहे। सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन ऑफ कन्स्ट्रक्शन बिल्डिंग, कंपोनेंट पार्ट ऑफ बिल्डिंग याची एक डायग्राम तुम्हाला पेपर मध्ये येऊ शकते। तर तुम्ही जर स्लाइड मध्ये बघत असाल तर डायग्राम तुम्हाला क्लिअर दिसत असेल, ओके, दिसत आहे, ठीक आहे। तर या डायग्राम मध्ये बघा, पॉइंटरने मी नोट करतो। तर तुम्हाला ऍज पर फाउंडेशन पासून तर तुम्हाला जीएल पासून तर प्लिंथ लेवल पासून तर छज्जा पासून तर तुमचा स्लॅब, आणि स्लॅबच्या नंतर तुमचं हे सगळं फ्लोर फिनिश लेवलच्या नंतर सगळं तुम्हाला एक पार्ट दिलेले आहे कंपोनेंट ऑफ बिल्डिंग। तर जर समजा डायग्राम जर आली पेपर मध्ये कंपोनेंट ऑफ बिल्डिंग काढा, तर या टाइपची डायग्राम तुम्हाला काय करायची आहे, राईट करायची आहे, ओके। ठीक आहे। तर सगळ्यात पहिले काय आहे तुमचा कंपोनेंट ऑफ बिल्डिंगचे पार्ट सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी या डायग्राम प्रॅक्टिकल मध्ये काढलेले आहे, सगळ्यांनी या डायग्रामची प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे, असं आपण गृहीत धरून आपण पुढे जाऊया। या डायग्रामची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, याची नोट सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, मी आपला क्लास झाल्यानंतर आपल्या ग्रुप वरती, ओके। तर मग त्यानंतर तुमचं कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंगच्या वेगवेगळे पार्ट्स याच्यामध्ये आपण दाखवलेले आहेत बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कंपोनेंट ऑफ बिल्डिंग मध्ये। तर कंपोनेंट ऑफ बिल्डिंग मध्ये जे काही पार्ट्स तुम्हाला दिसत आहे या कंपोनेंट ऑफ बिल्डिंग मध्ये, तर तुम्हाला या प्रत्येक पार्टची काय पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे। म्हणजे जसं की तुमचं फाउंडेशन वर्क झालं, जीएलच्या खाली काय म्हणू आपण, याला फाउंडेशन वर्क म्हणू। फाउंडेशनच्या वरती आपली इथून जीएल लाईन दिसत आहे, जीएल लाईन पासून तर कंप्लीट फिलिंग अप टू प्लिंथ लेवल, ही जे लेवल असते ही असते प्लिंथ लेवल तुमची, ही कंप्लीट प्लिंथ लेवल आहे। प्लिंथ लेवल पासून आपला फ्लोर फिनिश लेवल सुरू होते, फ्लोर फिनिश लेवल पासून तुम्हाला वरती जायचं असते कुठपर्यंत, लिंटेल लेवल पर्यंत, बरोबर। ज्याच्यामध्ये आपण खिडक्या बसवू शकतो, त्या लेवल मध्ये दरवाजा बसवू शकतो, बरोबर। तर त्या पुढे आपल्याला त्यानंतर मग आपलं लिंटेल, आणि लिंटेल सोबत कास्टिंग कशाचं असते, छज्जाचं असते। हा जो दिसत आहे आपल्याला हा छज्जा आहे, आणि ही जी आहे ही विंडो आहे। तसंच आतमधला हा छज्जा आणि ही लेवल जी आहे ही सगळ्यांची काय आहे, एक आहे, बरोबर। तर या लेवलच्या हिशोबात आपण सगळं ड्राफ्टिंग करणार आहोत। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती असते ब्रिक वर्क, आणि ब्रिक वर्क वरती असते आपला सगळा स्लॅब, आणि स्लॅबच्या वरती असतो कोणता पार्ट आपला, पॅरापिट वॉल, बरोबर। पॅरापिट वॉलच्या वरती सगळ्यात वरती असते कोपिंग। इत्यादी गोष्टीची आपल्याला कंपोनेंट्स ऑफ बिल्डिंग मध्ये काय पाहिजे आहे, माहिती पाहिजे। तर तुम्हाला एक प्रश्न याच्यावरती हा येऊ शकतो की इथे तुम्हाला दिसत असेल फाउंडेशन और सबस्ट्रक्चर बद्दल तुम्हाला थिअरटिकल पार्ट विचारू शकते। सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर या दोन मध्ये फरक काय आहे, विथ डायग्राम तुम्हाला काढायचा आहे। जर जीएलच्या खाली असेल, ही ग्राउंड लेवल आहे, या ग्राउंड लेवलच्या जर एखादा पार्ट खाली असेल, संपूर्ण पार्ट खाली असेल, तर त्याला काय म्हणणार आपण, सबस्ट्रक्चर म्हणणार, फाउंडेशन वर्क म्हणणार, ओके। त्यानंतर आपण जीएलच्या वरती जे काही बांधकाम करणार त्याला काय म्हणणार आहे आपण, सुपरस्ट्रक्चर, काय म्हणणार आहे, सुपरस्ट्रक्चर। तर याच्यामध्ये टिपालिहामध्ये येऊ शकतो हा प्रश्न, अथवा आपल्याला फरक स्पष्ट करा मध्ये सबस्ट्रक्चर सुपरस्ट्रक्चरच्या डायग्राम काढून स्पष्ट करा, हे जर म्हटलं तर फक्त ही कंपोनेंट ऑफ बिल्डिंगची, जशी ही वॉल आहे ना ही एकच वॉल काढायची, त्याच्यामध्ये जीएल दाखवायची, जीएलच्या वरचा पार्ट दाखवायचा सुपरस्ट्रक्चर, आणि खालचा पार्ट दाखवायचा सबस्ट्रक्चर। अशा पद्धतीने पूर्ण डायग्राम काढायचा आहे का, नाही, फक्त हा पार्ट काढायचा इथून एवढा, आणि त्याच्या सुपस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर असे दोन्ही पण पार्ट तुम्हाला काय करायचे आहे, दाखवायचे आहे, ओके। अशा पद्धतीने तुमचं कंपोनेंट्स ऑफ बिल्डिंग होतील। त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे
फाउंडेशनचा पार्ट असेल तुमचा, एक आपला महत्वाचा चॅप्टर आहे फाउंडेशन. फाउंडेशनचा चॅप्टर आहे. फाउंडेशनच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला अंडर रिम पाईप या संदर्भात विचारू शकतात. फाउंडेशनच्या चॅप्टर मध्ये त्याच्यात वेगवेगळे तुमचे प्रकार आहेत फाउंडेशनचे. आवाज क्लोज करा. अंडर रिम पाईप या संदर्भात विचारणं मॅक्झिमम टाइम झालेली आहे पेपरमध्ये. अंडर रिम पाईप काय असतं, त्याच्यामधले बल्ब कसे निघालेले असतात, कशामध्ये रेन्फोर्समेंट असतं, हा जमिनीचा पार्ट झाला. अंडर रिम पाईप आपण समजून घेऊ. हा जमिनीचा पार्ट झाला. जमिनीच्या पार्ट मध्ये आपल्याला फक्त खोदकाम करायचं आहे आणि ते खोदकाम कशाच्या स्वरूपात करायचं आहे, पाईप. माती काढायची आहे एका याच्यामधून. तुम्हाला जॅक सारखं एक स्क्रू सारखं जॅक येतं, असं ते फिरत जातं, रिपीट जॉक असा, तो त्यांनी माती वर काढायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये स्टीलचा पिंजरा टाकायचा आहे. त्यानंतर त्याला कॉन्क्रिटिंग करायचं आहे आणि त्याच्यामध्ये बल्ब दिलेले असतात अशा टाईपचे. असा बल्ब घेऊन म्हणजे बाजूची पण माती तुम्हाला काय करायची आहे, काढायची आहे आणि तिथे पण आपलं कॉन्क्रिटिंग काय झालं पाहिजे, फिक्स झालं पाहिजे. म्हणजेच ते अंडर रिम पाईलचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे बेरिंग कॅपॅसिटी तुम्हाला काय करायचे आहे, बेरिंग कॅपॅसिटी जिथे कमी असेल तिथे अंडर रिम पाईलचा वापर करायचा आहे. आणि अंडर रिम पाईलचा वापर सोबत काय आहे, इथे कॉन्क्रिटिंग आणि आरसीसी वर्क केलेला आहे. म्हणजे स्टील पण वापरलेलं आहे आणि कॉन्क्रिटिंग पण वापरलेलं आहे. म्हणून रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट याला आपण म्हणतो या पाईलला. ओके. आणि याच्यात महत्वाचे काय असतात, हे बल्ब असतात. या बल्ब मुळे काय होते, बेरिंग कॅपॅसिटी वाढते. बरोबर. म्हणजे हा जो पेनिट्रेशन भाग आहे हा सरळ न ठेवता काही अंतरावरती हे बल्ब वेगवेगळ्या अंतरावर, जसं इथे दिसत आहे ना, एक अंतरावर दिला, इथून एका विशिष्ट अंतरावर दुसरा बल्ब आहे, दुसरा तिसरा बल्ब आहे. अशा पद्धतीने जे काही आपली बॉटम आहे त्या हिशोबात आपल्याला काय करायचं आहे, या बल्ब स्वरूपात आपल्याला जायचं आहे. त्यामुळे काय वाढेल, आपली बेरिंग कॅपॅसिटी वाढेल. तर हा पाईलचा प्रकार एक तुम्हाला करायचा आहे. ओके. या पाईलच्या प्रकारासोबत मग तुम्हाला करायचं आहे या पाईलचा प्रकार झाला. हा पाईलचा प्रकार झाल्यानंतर फाउंडेशन मध्ये तुम्हाला एक फुटिंगची डायग्राम ड्रॉ करून ठेवायची आहे तुमच्या मनाने. फुटिंग एक तर स्क्वेअर फुटिंग आणि ट्रेपॉझॉइडल फुटिंग या दोन मधला फरक आणि त्याची डायग्राम पेपर मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. तर ती डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. आणि हे जे काही आहे आपले काय आहे, वेगवेगळे टूल्स आहेत. हा, ट्रेपॉझॉइडल फुटिंग, ट्रॅपेझॉइडल फुटिंग जी आपण टाकतो ना ट्रॅपेझॉइडली पोर्शन मध्ये, त्या टाइपच्या शेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते फुटिंगचा डायग्राम काढायचा आहे. ते जर पेपर मध्ये आली तर डायग्राम येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आपलं अतिशय महत्वाचं आणि मॅक्झिमम मार्क्स कव्हर करणारा जर कोणतं चॅप्टर असेल तर ते आहे ब्रिक मॅसोनरी. ठीक आहे. ब्रिक मॅसोनरी मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट असतो, एक तर तुमच्या व्याख्या असू शकतात किंवा मग वेगवेगळ्या डायग्राम वर तुम्हाला टिपा लिहा येऊ शकतात किंवा मग तुमच्या विथ डायग्राम स्पष्ट करा असं येऊ शकते किंवा मग एका ब्रिक मध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर होतात, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला डायग्रामॅटिकली सॉल्व्ह करता येतात असा एखादा प्रश्न येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये बघा आपण काय म्हणू, आपण त्याला टेक्निकल टर्म्स ऑफ ब्रिक, म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. तर टिपालियामध्ये येऊ शकतो. सेपरेटली हा बुलनोज जो प्रकार आहे हा पण एकदा आलेला होता की ज्याच्यामध्ये एक ब्रिक, आपण एक पार्ट समजून घेऊ. ही आहे ब्रिक, ही ब्रिक आहे. या ब्रिक मधला आपल्याला एक तर लांबी, रुंदी आणि उंची असे तीन पार्ट दिसतील. एक लांबी, ही लांबी झाली, ही रुंदी झाली आणि ही उंची, असा हा पार्ट आहे. तर या पार्ट मध्ये महत्वाचं काय आहे, स्ट्रेचर पार्ट, लांबी आणि उंचीचा एक स्ट्रेचर पार्ट असतो आणि रुंदी आणि उंची मिळून एक काय असतो, हेडर पार्ट असतो. असा हा पार्ट असतो. त्यानंतर याच्या डेफिनेशन्स पेपर मध्ये येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला एक असतो किंग क्लोजर, क्वीन क्लोजर. आता याच्या टेक्निकल टर्म्स बघा कशा कशा पडलेल्या आहे. जर याच विटेला जर आपण मधातून सेंटर मधून, या हेडरच्या सेंटर मधून आणि लांबीला सेंटर मधून जर कट केलं तर हा पोर्शन तुम्हाला दिसत असेल ड्रॉइंग मध्ये. तर या पोर्शनला काय केलेलं आहे, इथून एवढा असं कट केलेला आहे आणि हा पोर्शन इकडला भाग वेगळा केला, इकडला भाग वेगळा केला. तर त्या पोर्शनला काय म्हणतात, तर ट्विन क्लोजर.
या पोर्शनला काय म्हणतात, असा जर पोर्शन कट केला ब्रिक मधून तर क्वीन क्लोजर. टेक्निकल टर्म्स. दुसरी टेक्निकल टर्म्स काय, किंग क्लोजर. किंग क्लोजर मध्ये काय आहे, विटेला सेंटर पासून, हिडरच्या सेंटर पासून तर स्ट्रेचरच्या सेंटर पर्यंत या भागात काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. अशा पार्टला काय म्हणणार आपण, किंग क्लोजर. त्यानंतर आपल्याला दिसेल किंग क्लोजर. त्यानंतर अशी जी वीट, बिवेल क्लोजर, म्हणजे या एज पासून तर याच्या सेंटर पर्यंत असा जर प्रकार आपल्याला दिसत असेल, कट केलेला विटेचा भाग, तर त्याला कोणता म्हणणार आपण, क्लोजर, बिवेल क्लोजर. त्यानंतर आपला मॅट्रेस क्लोजर. जर हेडरच्या कॉर्नरला आणि इथून आपला 0.3% जर आपण कट करत असेल किंवा 45 डिग्री मध्ये जर कट करत असेल किंवा 60 डिग्री पर्यंत जर कट करत असेल, तर त्याला कोणता पोर्शन म्हणतात, मॅट्रेस क्लोजर. त्यानंतर आहे आपली बॅट. म्हणजे विटेचा जर अर्धा भाग जर विचार केला, अर्धा भाग काढून टाकला, अर्धा भाग ठेवला आणि तो आपण कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करत असेल अर्धा भाग, तर त्याला काय म्हणणार आपण, बॅट. त्यानंतर बॅट कोणकोणत्या टाइपच्या असू शकतात, एक हाफ बॅट आणि 3/4 बॅट. म्हणजे तिला 3 पार्ट मध्ये ठेवला आणि एक पार्ट त्याचा 25% कट केला, तर त्याला 3/4 बॅट म्हणणार. त्यानंतर बिवेल बॅट. बिवेल बॅट म्हणजे बघा पोर्शन कसा कट केला. या पोर्शन पेक्षा हा पोर्शन आपल्याला बुलनोज ब्रिक फार महत्वाची आहे. ठीक आहे, जी अशा टाइप मध्ये काय केलेलं असतं, तिला कर्व मध्ये शेप दिलेला असतो. ओके, तर अशा टाइप मध्ये आपले महत्वाच्या टेक्निकल टर्म्स आपल्याला इथे पेपर मध्ये विचारू शकतात. त्यानंतर विचारणार आपल्याला बॉन्ड. बॉन्डचे अतिशय महत्वाचे प्रकार, चारही प्रकार विथ डायग्राम आपण तयार करून ठेवायचे, जे अतिशय आपल्याला महत्वाचे आहेत पेपरच्या दृष्टिकोनातून, सगळ्या दृष्टिकोनातून. ओके, तर ते आहे म्हणजे एक हिडर बॉन्ड, स्ट्रेचर बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड आणि फ्लेमिश बॉन्ड. हे 4 बॉन्ड करायचेच आणि इतके करायचे की त्याच्यामध्ये 20 मार्क्स कव्हर झाले पाहिजे. किती, 1-2 मार्क्स नाही, 20 मार्क्स कव्हर झाले पाहिजे. मग आता याच्यातला हेडर बॉन्ड कसा असतो, स्ट्रेचर बॉन्ड कसा असतो, इंग्लिश बॉन्ड कसा असतो आणि फ्लेमिश बॉन्ड कसा असतो आणि त्याच्या व्याख्या काय म्हणतात ते बघूया आपण. ओके, तर सगळ्यात पहिले बघूया आपण हेडर बॉन्ड. इट्स ओके, इथे हेडर बॉन्ड, स्ट्रेचर बॉन्ड आहे. हा स्ट्रेचर बॉन्ड दिसत आहे, इथे हेडर बॉन्ड आहे. हे दोन बॉन्डच्या प्रकारामध्ये काय फरक आहे ते आपण इथेच जाणून घेऊया. फरक स्पष्टकरामध्ये जरी आलं तरी आपल्याला लिहिता येईल. हा स्ट्रेचर बॉन्ड आहे. या स्ट्रेचर बॉन्ड मध्ये संपूर्ण विटेची जेवढी लांबी आहे, प्रत्येक विटेची जी लांबी आहे हे तुम्हाला सरफेसला दिसेल. म्हणजे जर समोरून दर्शनी भाग जर तुम्ही एखाद्या बिल्डिंगचा पाहत असेल आणि ज्याच्यामध्ये सर्व भाग हा स्ट्रेचरचा दिसत असेल, हा स्ट्रेचर म्हणजे संपूर्ण विटेची लांबी दिसत असेल प्रत्येक थरामध्ये, तर अशा बॉन्डला काय म्हणणार आपण, स्ट्रेचर बॉन्ड. सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर जर हिडर बॉन्ड असेल, तर हिडर बॉन्ड मध्ये मॅक्झिमम तुम्हाला बघा या ठिकाणी 3/4 बॅट वापरलेली दिसेल आणि त्यानंतर मग तुमचे फक्त हिडर पोर्शन, म्हणजे हिडर म्हणजे काय असतो, आपली रुंदी आणि उंची असा भाग विटेचा जर तुम्हाला दर्शनी भागात दिसत असेल आणि त्या भागातनी जर विटा लावलेल्या असतील, तर या संपूर्ण बॉन्डला प्रत्येक थरामध्ये हिडर पोर्शन जर दिसत असेल तर त्याला आपण हेडर बॉन्ड म्हणणार. हेडर बॉन्ड आणि स्ट्रेचर बॉन्ड मधला फरक काय आहे, या स्ट्रेचर बॉन्ड मध्ये आपल्याला दर्शनी भागात फक्त लांबी आणि उंचीचा पोर्शन दिसतो, तर हिडर भागामध्ये आपल्याला रुंदी आणि उंचीचा पोर्शन दिसतो आणि प्रत्येक थरामध्ये आपल्याला सारखा दर्शनी भाग दिसतो. त्यामुळे याला हेडर बॉन्ड आणि स्ट्रेचर बॉन्ड असं संबोधलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे इंग्लिश बॉन्ड आणि फ्लेमिश बॉन्ड. तर इंग्लिश बॉन्ड आणि फ्लेमिश बॉन्ड मध्ये फरक काय आहे ते बघूया आपण. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल की एक वीट जाडी म्हणजे जर 0.23 ची जर ब्रिक असेल, म्हणजे आपली ब्रिकची साईज काय आहे 19/9/9 ही आयएस ने ठरवून दिलेली. जर 19 सेंटीमीटरची जर ब्रिक असेल आणि त्या थिकनेसची जर वॉल असेल, तर त्याला आपण ब्रिक वॉल, कोणती वॉल म्हणणार, 1 ब्रिक वॉल. म्हणजे कंप्लीट लेंथ एवढी जर ब्रिकची थिकनेस असेल आणि तेवढी जर आपण रुंदीमध्ये वापरली असेल, तर त्याला 1 ब्रिक वॉल असं आपण म्हणणार. तर मग 1 ब्रिक वॉल मध्ये ते फक्त रचना कशी केलेली आहे त्याच्यावरून डिपेंड करते की हा इंग्लिश बॉन्ड कसा आहे आणि फ्लेमिश बॉन्ड कसा आहे. तर याच्यामधले थर बघायचे. हा पहिला थर आहे. याच्यामध्ये प्रत्येक पहिल्या थरामध्ये हा प्रत्येक पोर्शन आपल्याला दिसत असेल, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, हा लांबीचा भाग आणि हा उंचीचा भाग म्हणजे स्ट्रेचर असा जर भाग आपल्याला पहिल्या थरात दिसत असेल आणि मग आपण दुसऱ्या थरात जाऊन बघू. दुसऱ्या थरामध्ये आपल्याला दिसत असेल की एक पहिले हेडरचा पार्ट दिसला, मग आपल्याला क्वीन क्लोजरचा पार्ट दिसला. हा ब्लॅक दिसत आहे, हा गेला क्वीन क्लोजर म्हटलेला आहे. तो आडव्या दिशेत असा आपण प्लेस केलेला असा, म्हणजे जेणेकरून जॉइंट्स ओव्हरलॅप होता कामा नये.
ब्रिक मध्ये महत्वाचं काय असते, जॉईंट्स ओव्हरलॅप व्हायला नको. मग जॉईंट्स ओव्हरलॅप झाले का इथे नाही, मग त्यासाठी काय वापरलं, क्वीन क्लोजर. मग क्वीन क्लोजरचं काम काय आहे, जॉईंट्स ओव्हरलॅप न होण्याकरिता विटेचा अर्धा तुकडा वापरणे आणि जॉईंट्सचं काय करणे, दूर करणे. जॉईंट्स जे काही येतात ते दूर करायचे आपल्याला. मग क्वीन क्लोजर नंतर काय वापरलं आपण, हिडर 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 असं आपल्याला पार्ट दिसत आहे. नंतर मग तिसऱ्या थरात गेलो, पुन्हा स्ट्रेचर 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 स्ट्रेचर. मग चौथ्या थरात गेलो, हिडर 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 हिडर. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, जर आपल्याला इंग्लिश बॉन्डची जर रचना पाहायची असेल तर एका थरात हिडर आणि दुसऱ्या थरात पहिल्या थरात जर स्ट्रेचर आणि दुसऱ्या थरात जर हिडर दिसत असेल तर अशा प्रत्येक थराला आपण कोणता बॉन्ड म्हणणार, इंग्लिश बॉन्ड. आता इंग्लिश बॉन्ड म्हणजे बघा, पहिल्या थरात स्ट्रेचर, दुसऱ्या थरात हिडर, पहिल्या थरात स्ट्रेचर, चौथ्या थरात हिडर, पुन्हा स्ट्रेचर, पुन्हा हिडर, असे जर थर असेल पूर्ण बिल्डिंग मध्ये तर आपण त्या पूर्ण पार्टला कोणता बॉन्ड म्हणू, इंग्लिश बॉन्ड. इंग्लिश बॉन्ड हा याची स्ट्रेंथ काय असते, जास्त असते असं येऊ शकतं आपल्याला. तर लिहिताना ते लिहायचं की इंग्लिश बॉन्डची स्ट्रेंथ सुद्धा काय असते, जास्त असते. मग बघूया आपण फ्लेमिश बॉन्ड. फ्लेमिश बॉन्ड म्हणजे काय आहे, फ्लेमिश बॉन्ड जर आपण बघितला, फ्लेमिश बॉन्ड. आता फ्लेमिश बॉन्ड मध्ये ही डायग्राम बघा, या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, आपण एका विटेच्या जाडी संदर्भातच पाहूया. एक वीट जाडी संदर्भात बघूया, दीड वीट जाडी संदर्भात आलं तरी सेमच राहील, फक्त विटांची रचना वेगळी राहील. तर ती डायग्रामॅटिकली तुम्ही पाठ करू शकता. ही डायग्राम तुम्हाला कठीण जाईल बघायला, परंतु जर सिंगल विटचा प्रश्न आला तर तुम्ही 100% सॉल्व्ह करू शकता, इझी गोइंग आहे. त्यामुळे आता बघा आपण बघूया इंग्लिश फ्लेमिश बॉन्ड. फ्लेमिश बॉन्डची रचना बघा आता कशी आहे. हा थर आहे, टॉप व्ह्यू प्लॅन मध्ये जर बघितलं तुम्हाला असं दिसेल आणि फ्रंटला जर बघितलं तर असं दिसेल. फ्रंट इलिव्हेशन मध्ये जर आपल्याला पहिला पार्ट स्ट्रेचरचा, दुसरा पार्ट हेडरचा, मग स्ट्रेचर, मग हेडर, मग स्ट्रेचर, मग हेडर, मग स्ट्रेचर असा जर पार्ट दिसत असेल, मग दुसऱ्या थरात जाऊ, मग पुन्हा स्ट्रेचर हेडर स्ट्रेचर हेडर स्ट्रेचर हेडर. एकाच थरामध्ये अल्टरनेटिव्ह जर हेडर स्ट्रेचरची जर रचना होत असेल तर अशा कन्स्ट्रक्शन मधल्या पार्टला आपण कोणता बॉन्ड म्हणणार, फ्लेमिश बॉन्ड. ओके, इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्डचा समजला तुम्हाला अर्थ. ओके, हातवर करत जा फक्त. तर मग मी पुढे जाते. ओके, तर मग तुम्हाला हे कळलं असेल, इंग्लिश बॉन्ड झाला, फ्लेमिश बॉन्ड झाला, हेडर बॉन्ड झाला आणि स्ट्रेचर बॉन्ड झाला. ओके, मग हे झालं अतिशय महत्त्वाचं ब्रिक वर्क साठी. तुम्हाला मग ब्रिक वर्क मध्ये एवढं विचारणार, मग ब्रिक वर्क मध्ये एवढं विचारल्यानंतर एक महत्त्वाची डायग्राम विचारू शकतात तुम्हाला, ती म्हणजे कॅव्हिटी वॉल. कॅव्हिटी वॉल म्हणजे काय आणि कॅव्हिटी वॉल आपण कुठे बांधतो किंवा मग कॅव्हिटी वॉलचा उपयोग काय किंवा मग कॅव्हिटी वॉलची डायग्राम स्पष्ट करा. फक्त डायग्राम, तर डायग्रामचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. तर मग कॅव्हिटी वॉलची डायग्राम तुम्हाला दिसत असेल, ही डायग्राम दिसत आहे. ओके, ही डायग्राम आणि हे पॅचेस, एवढी डायग्राम काढायची फक्त पेपरमध्ये बस. तर सगळ्यात पहिले कॉन्क्रिटिंग, मग ब्रिकची रचना, मग ब्रिकची रचना, मग ब्रिकची रचना. त्यानंतर एक तर तुम्ही जीएल ला गेले की जीएलच्या वरती तुमचं खरं वर्क चालू होते. ते म्हणजे कसं, कॅव्हिटी म्हणजे काय, पोकळी. दोन भिंतीच्या मधात पोकळी तयार करणे. मग ती पोकळी कशी करायची आहे, तर आतमधली भिंत आपल्याला 1 वीट जाडीची घेऊन मधात 4 इंचीची पोकळी देऊन पुन्हा 4 इंचीची वॉल बाहेरच्या हाफ ब्रिक वॉल घ्यायची आहे. त्याला आपण कोणती वॉल म्हणणार, कॅव्हिटी वॉल म्हणणार. ओके, कॅव्हिटी वॉल कशा पद्धतीने आहे तुम्ही बघाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिसत असेल कॉन्क्रीट वर्क नंतर तुम्हाला ब्रिक वर्क दिसत असेल, ब्रिक वर्क अप टू द जीएल. जीएलच्या नंतर तुम्हाला दिसत असेल की बाबा आपण जीएलच्या वर पीएल असते आपली प्लिंथ लेवलच्या हिशोबात आपल्याला काय असते, इथे कॅव्हिटी पोर्शन प्रोव्हाइड केलेला आहे. हा कॅव्हिटी पोर्शन. ओके, कॅव्हिटी पोर्शन. मग हा इंटरनल म्हणजे एफएल म्हणजे काय, फ्लोरिंग लेवलच्या इंटरनल साइडला काय दिलेला आहे, आपण 1 वीट जाडीची भिंत बांधलेली आहे, 4 इंचची कॅव्हिटी दिलेली आहे, 4 इंच पुन्हा बाहेर हाफ ब्रिक वर्क केलेला आहे. याला आपण कोणती वॉल म्हणतो, कॅव्हिटी वॉल. इझी गोइंग, 100 पैकी 100 म्हणजे 100% येणारा ड्रॉइंगचा प्रश्न हा येऊ शकतो. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊया आपण. आता पुढे जाण्यापूर्वी आपण एक बघूया की ब्रिकचं जे चॅप्टर आहे, ब्रिक मध्ये 2 चॅप्टर आहेत, एक ब्रिक आणि ब्रिक मेसोनरी. तर आपलं ब्रिक मेसोनरी इथे एवढे क्वेश्चन तुम्हाला करायचे आहे. इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड, हिडर बॉन्ड, स्ट्रेचर बॉन्ड, फरक स्पष्ट करा, त्याच्या डायग्राम्स एवढे जर केलं तर 20 मार्क जवळपास कव्हर होतील.
आणि त्यानंतर आपलं कव्हर होईल सगळ्यात महत्त्वाचं ब्रिक. ब्रिक मध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा झाला तर तो ब्रिकचा करायचा आहे की ब्रिकच्या टेस्ट करायच्या आहे. ब्रिकच्या टेस्ट कोणत्या कोणत्या असतात बरोबर. ब्रिकच्या टेस्ट, ब्रिक वरची साइटवर घेण्यात येणारी टेस्ट महत्त्वाची असते. ब्रिकच्या जर तुम्ही टेस्ट केल्या तर कोण कशा पद्धतीने करणार. सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय आहे ब्रिक मध्ये. ब्रिक जर तुम्हाला आता एखाद्याला सांगितलं की आपल्याला साइटवरती घेण्यात येणारे निरीक्षण तुम्ही काय करा परीक्षेत लिहायचं आहे. तुम्हाला साइटवर ब्रिक कशी चेक करायची ते परीक्षेत लिहा. तर मग आपण साइटवर गेलो एखाद्या तर ती ब्रिक काय करायची, एका साइडवरून ब्रिक घ्यायची. ब्रिक घेतल्यानंतर तिला नखाने ओरखडून पाहायचं. म्हणजे आपले जे नखाची थिकनेस असते त्याच्यानुसार त्याच्या आतमध्ये नख जाऊन आपलं काय व्हायला नको, रेषा यायला नको. म्हणजे त्याचा टफनेस तुम्हाला माहित पडते. त्यानंतर तुम्हाला ती ब्रिक 1.5 मीटर अंतरावरून सोडून द्यायची. सोडल्यानंतर ती फुटायला नको बरोबर. त्यानंतर तुम्हाला आणखी साइटवरती ब्रिकचं वजन घेता येतं. ब्रिकचं वजन घेतल्यानंतर ती ब्रिक घ्यायची, ती पहिले मोजायची ती किती केजीची आहे ती ब्रिक. नंतर मग 24 तासासाठी पाण्यात ठेवायची. 24 तासानंतर त्या ब्रिकचं पुन्हा वजन करायचं. मग तिच्या वजनामध्ये किती फरक पडलेला आहे त्यावरून त्या ब्रिकची कोणती क्वालिटी आहे हे सुद्धा आपल्याला कळते. फर्स्ट क्लास ब्रिक, सेकंड क्लास ब्रिक, थर्ड क्लास ब्रिक बरोबर. तर मग या ब्रिकची क्वालिटी तुम्हाला लक्षात येईल. मग जर फर्स्ट क्लास ब्रिक असेल, तुम्ही वजन घेतलं, जर वजनाच्या 20% जर वजन वाढलं पाण्यात बुडवल्यानंतर 24 तासानंतर 20% जर वजन वाढत असेल तर ती फर्स्ट क्लास ब्रिक. 22% जर वजन वाढत असेल तर ती सेकंड क्लास ब्रिक. आणि 22% to 25% जर ब्रिकचं वजन वाढत असेल तर ती होईल थर्ड क्लास ब्रिक. अशा ब्रिकचे 3 प्रकार आहेत बरोबर. म्हणजे हे तिन्ही चाचण्या तुम्हाला कुठे घेता येतात, साइटवर घेता येतात. त्यानंतर इन्फ्लोरेन्सेस टेस्ट आहे. इन्फ्लोरेन्सेस टेस्ट मध्ये तुम्हाला जर लिहायचं झालं तर डिस्टिल वॉटर घ्यायचं आहे तुम्हाला एका प्लेट मध्ये मोठ्या, त्याच्यामध्ये ब्रिक अशी तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर त्याचा ते डिस्टिल वॉटर काय करेल, ब्रिक काय करेल, डिस्टिल वॉटर तुम्हाला तुमचं वर 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 जाईल म्हणजे एरिया कव्हर करेल ब्रिक. मग ब्रिकचा जो काही एरिया आहे आणि त्याला इन्फ्लोरेन्सेस म्हणजे काय होईल, त्याला खार चढेल काही वेळानंतर खार बरोबर आहे ना. आपण काही ठिकाणी पाणी वगैरे देतो तुम्ही पाहत असेल तर ते खार चढतो काही ठिकाणी. तर तो ब्रिकच्या किती एरियामध्ये किती खार चढलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यावरून त्या ब्रिकच्या इंटरनल पोर्शन वरून आपल्याला इन्फ्लोरेन्सेस टेस्ट घेता येतं. ते किती % आपल्याला खार असला तर ती ब्रिक वापरायची, किती % खार असला तर ती ब्रिक नाही वापरायची, हे सुद्धा आपल्याला कशात कळते, इन्फ्लोरेन्सेस टेस्ट मध्ये कळते. ओके. त्यानंतर तुमची एक टेस्ट आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट म्हणजे काय आहे की तुम्हाला ती ब्रिक घ्यायची, ब्रिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्टला न्यायची आणि ती UTM मशीनवर ठेवायची. नंतर मग ती किती दाब सहन करते हे तुम्हाला बघायचं आहे. फर्स्ट क्लास असेल तर 105 किलो न्यूटन पर mm² असा त्याचा काय सेंटीमीटर स्क्वेअर त्याचा काय असायला पाहिजे, दाब सहन करण्याची ताकद असायला पाहिजे. तर पेपर मध्ये महत्त्वाचं येईल त्याच्या डायग्राम्स, त्याच्या संदर्भातल्या साइडवर घेण्यात येणारी टेस्ट बरोबर, साइटवर घेण्यात येणारी टेस्ट. अशा पद्धतीने इतकं तुमचं काय होईल त्याच्यामध्ये कव्हर होईल. त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे झालं सगळं ब्रिक वर्क संदर्भात. ओके. जर मीटिंग क्लोज झाली तर 5 मिनिटांनी पुन्हा जॉईन व्हायचं. ओके. तर तुम्हाला एक कॉन्क्रीट वर्क दिसत असेल तुमच्या पुढे. कॉन्क्रीट वर्क जर कॉन्क्रीट मध्ये जर तुम्हाला प्रश्न आले तर स्लम कोन टेस्टवर येणार. आणि स्लम कोन टेस्टची डायग्राम तुमच्या समोर आहे. ती म्हणजे हा कोन आहे, हा कोन याचा टॉप बघा काय आहे, टॉप 100 mm आहे. बॉटम बघा काय आहे 200 mm आहे. आणि उंची बघा किती आहे 300 mm आहे बरोबर. म्हणजे जर तुम्हाला हा जर कोन लक्षात ठेवायचा झाला तर डायरेक्ट लक्षात ठेवता येते 100 200 300, 100 200 300 अशा हिशोबात तुम्हाला माप लिहायचे आहे. आणि हे जे आहे त्याला हँडल आहे, हा आतमधून कोन पोकळ असणार आहे. वरतून तुम्हाला हा 100 दिसत आहे ना, तिथून तुम्हाला कॉन्क्रिटिंग याच्या आतमध्ये प्लेस करायचं आहे. आणि प्लेस केल्यानंतर एका लेयर, दुसरा लेयर आणि तिसऱ्या लेयर मध्ये 3 लेयर मध्ये हे कॉन्क्रीट भरायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये. ते कॉन्क्रीट भरल्यानंतर तुम्हाला टेम्पिंग रॉड असतो एक याच्यामध्ये. त्या टेम्पिंग रॉडनी याला काय करायचं आहे, टेम्प करायचं आहे. 20 टाइम्स पहिला लेयर, 20 टाइम्स दुसरा लेयर, 30 टाइम्स तिसरा लेयर. म्हणजे त्याच्यामध्ये पोरोसिटी राहणार नाही.
ते पोरोसिटी राहणार नाही, म्हणजेच मग तुमचं कॉन्क्रीट आता परफेक्ट झालं, मग तुम्हाला हा कोन उचलून घ्यायचा आहे. आता ही टेस्ट घेतो कशासाठी? स्लम कोन टेस्ट साइटवर घेता येतं आपल्याला कॉन्क्रीटची वर्केबिलिटी बघण्यासाठी, म्हणजे कॉन्क्रीट वर्केबल आहे की नाही हे जर बघायचं असेल तर ही टेस्ट महत्त्वाची ऑन साइट. ठीक आहे, तर ही अतिशय सोपी पद्धत आहे कॉन्क्रीटची वर्केबिलिटी टेस्ट करण्याची. मग तुम्हाला स्लम बघायचा आहे, म्हणजे हा झाला ओरिजिनल तुमचा काय कोन शेप झाला ना, ओरिजिनल कोन शेप. आणि हे जे दिसत आहे हा फुगलेला भाग, म्हणजे जेव्हा तुम्ही कोन ओढून घेणार तेव्हा हे कॉन्क्रीट ओलं असणार, त्याच्यामुळे याला कोणताही शेप प्राप्त होऊ शकतो, असा शेप किंवा असा शेप. बरोबर, पहिला एक तर ट्रू शेप, म्हणजे जो तुम्ही कोन उचलला तर वरचा शेप तुटलेला आहे का? नाही, असा ट्रू शेप. दुसरा असेल तुमचा अशा टाइप मध्ये शेअर झालेला, काही भाग इकडे असेल काही भाग इकडे कोलॅप्स झालेला असेल, त्याला शिअर. आणि तिसरा असेल डायरेक्ट पूर्ण कोलॅप्स झाला, पूर्ण कंप्लीट कॉन्क्रीट, म्हणजे तुमचा वॉटर सिमेंट रेशो वाढला, वॉटर वाढले की कोलॅप्स होणार. मग हा तुमचा याच्यावर डिपेंड करते की तुमचा स्लम कसा असायला पाहिजे आणि तुम्ही याच्यावरून काय कॉन्क्रीट वर्केबल आहे की नाही हे तुम्हाला लगेच लक्षात येते. कोणत्या टेस्टमुळे? स्लम कोन टेस्ट. हे पेपरमध्ये मॅक्झिमम टाइम विचारतात आणि ही साइटवर घेण्यात येणारी टेस्ट आहे. ओके, अतिशय महत्त्वाची कॉन्क्रीट मधली टेस्ट. आता कॉन्क्रीट मध्ये मग कोणकोणते प्रश्न येऊ शकतात ते मी सांगतो तुम्हाला. तर कॉन्क्रीट मध्ये एक तुम्हाला सर्वात महत्त्वाचा क्यूब टेस्ट माहित आहे. क्यूब टेस्ट आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट ही आपल्या कॉन्क्रीटवर घेण्यात येते. त्या टेस्ट तर विचारणार नाही, कॉन्क्रीट तयार करण्याची पद्धत विचारणार तुम्हाला, कॉन्क्रीट तयार कसं करायचं, किंवा मग तुम्हाला विचारतील रिकाम्या जागा जुळ्या लावामध्ये याचा स्लम रस्त्यासाठी किती असतो, किंवा मग आपला आपलं कॉन्क्रीटसाठी तुमचा स्लॅबसाठी किती असतो, बीमसाठी किती असतो, कॉलमसाठी किती असतो, असं विचारू शकतात रिकाम्या जागा जुळ्या लावामध्ये. तर ते तुम्हाला थोडं सांगता आलं पाहिजे किंवा मग लिहिता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर कॉन्क्रीट संदर्भात सांगायचं झालं तर आपण याचे प्रपोर्शन माहिती पाहिजे. M15 कॉन्क्रीट काय आहे, M20 कॉन्क्रीट काय आहे, M25 कॉन्क्रीट, M म्हणजे काय आणि त्याच्या पुढे लिहिण्यात येणारा ग्रेड म्हणजे काय, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. आता कॉन्क्रीटचे ग्रेड असतात जसं की M10 कॉन्क्रीट, M20 कॉन्क्रीट, M15 कॉन्क्रीट, M25 कॉन्क्रीट, M30 कॉन्क्रीट, M35 कॉन्क्रीट. इथपर्यंत आयएस कोड मध्ये सगळे कॉन्क्रीट दिलेले आहे. त्यानंतर मग सगळं मिक्स डिझाइन मध्ये दिलेलं आहे. ओके, आहे 55 पर्यंत. M55 M स्टँड फॉर मिक्स आणि त्याची 28 दिवसानंतरची जी स्ट्रेंथ असेल ते लिहिलेली असते त्याच्या पुढे. म्हणजे M10 M फॉर मिक्स कितीचं असते ते 136 चं एक भाग 136. आता वर्षभर तुम्हाला झालं सांगून ते माहिती आहे, पाठ झालं असेल तुमच्या 136. तर 136 च्या हिशोबात तुम्हाला ते कॉन्क्रीट मिक्स करायचं आहे, त्याची क्यूब टेस्ट करायची. 28 दिवसानंतर त्याला तुम्हाला स्ट्रेंथ बघायची आहे, तर ती किती यायला पाहिजे, तर मिनिमम M10 म्हणजे 10 न्यूटन पर mm स्क्वेअर इतकी यायला पाहिजे. M15 स्टँड फॉर त्याची 28 दिवसानंतरची स्ट्रेंथ. M20 स्टँड फॉर त्याची 28 दिवसानंतरची स्ट्रेंथ. हे काय आहे, स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आहे. ओके, तर तुम्हाला ते अतिशय महत्त्वाचं. मग तुम्हाला पेपर मध्ये काय विचारेल तर M15 कॉन्क्रीटचा रेशो काय असतो, M10 चा रेशो काय असतो. तर M10 कॉन्क्रीटचा रेशो असतो 136, M15 कॉन्क्रीटचा रेशो असतो, हे लिहून घ्या, M10 कॉन्क्रीटचा रेशो असतो 136, M15 कॉन्क्रीटचा रेशो असतो 124, M20 चा असतो 1, 1.5 and 3, M25 चा असतो 112. आणि त्यानंतर मग 30 पासून आपण डिझाइन करायला पाहिजे, मिक्स डिझाइन, म्हणजे रेती किती टाकायची, गिट्टी किती टाकायची आणि आपलं सिमेंट किती वापरायचं, तर या हिशोबात आपल्याला असायला पाहिजे. ओके, तर आपण बघूया मग हे झालं कॉन्क्रीट संदर्भात. एवढं तुम्हाला रिकाम्या जागा जुळ्या लावांमध्ये सुद्धा कव्हर होऊ शकते या पेपरमध्ये. ठीक आहे, पुन्हा कॉन्क्रीट मध्ये येणारे प्रश्न की कॉन्क्रीट मिक्स कसं करायचं आणि त्या संदर्भात एखादं स्पेसिफिकेशन तुम्हाला मिळू शकते, किंवा मग कॉन्क्रीट मध्ये तुम्हाला विचारू शकतात की 1 to 4 संदर्भात पूर्ण कृती लिहा. एखादा प्रात्यक्षिक प्रश्न आला, कॉन्क्रीटचं कोणतंही मिक्स असो ते मिक्स
सारख्याच पद्धतीने करायचं. सगळ्यात पहिले जागा साफ करणे. जागा साफ केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय टाकणे, रेती टाकणे, गिट्टी टाकणे, मग त्याच्यावरून तुम्हाला सिमेंट टाकणे. सिमेंट टाकल्यानंतर ड्राय मिक्स करणे. ड्राय मिक्स झाल्यानंतर मग वॉटर टाकणे. मग ते काय करायचं, मिक्स करायचं. अशी पद्धत तुम्हाला ती माहिती पाहिजे. ओके, एवढ्या प्रकारे तुम्हाला कॉन्क्रिटिंग मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्क्रीट मध्ये एक प्रश्न डायग्रामॅटिकली विचारली जाऊ शकते, ती म्हणजे आरसीसी लिंटेलची, की आरसीसी लिंटेलची डायग्राम सविस्तर स्पष्ट करा. तर आरसीसी डायग्राम लक्षात घ्यायची. ही आरसीसी डायग्राम आहे फॉर लिंटेल छज्जा दोन्ही पण. ओके, तर दोन्ही मध्ये कसं करायचं आहे तुम्हाला, एकदम इझी डायग्राम आहे. इझी मध्ये पार्ट बघा की बार कोणते कोणते कुठून कुठून गेलेले आहे. मी बार तुम्हाला दाखवतो. हा लिंटेल आहे, हा लिंटेलची आतमधली रिंग आहे. हे लिंटेलचे बार आहे 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 हे बार झाले. याला ही रिंग आहे कनेक्ट केलेली. त्यानंतर तुमचा जो छज्जाचा बार आहे, चिमटा बार म्हणतो आपण त्याला, तो जो चिमटा बार आपल्याला कसा दिलेला आहे हे बघा. इथून एल सुरू झाला हुक सहित, हुक सोबत सुरू झाला, लिंटेलच्या आतमध्ये आलेला आहे, लिंटेलच्या शेअर रेन्फोर्समेंटच्या आतमध्ये आलेला आहे बार, आणि तो बाहेर जाऊन कंप्लीट गोल झालेला आहे, म्हणजे चिमटा झालेला आहे. चिमटा झाल्यानंतर तो एजच्या आतमध्ये टर्न झालेला आहे. याला पण हुक दिलेली आहे, याला पण हुक दिलेली आहे, आणि तो कंप्लीट रिंग होऊन इथे एंड झालेला आहे. हा चिमटा बार झालेला आहे. असे चिमटा बार 1 2 3 4 5 6 लेंथच्या हिशोबात 15-15 सेंटीमीटर वर किंवा 10-10 सेंटीमीटर आपण प्लेस करायचे असतात. आणि त्याला हॉरिझॉन्टल बार, वर्टिकल बार असे दिलेले आहेत. एक बार, 2 बार, 3 बार, 4 बार. वरती 4 दिलेले आहे. तर खालच्या पोर्शनला झिगझॅग पोर्शन दिसत आहे तुम्हाला बार बाइंडिंगचा. हा, जेव्हा किंवा हा झिगझॅग, वरती 2 बार आले, त्याच्या सेंटरला खालचा बार, वरती 2 बार आहे, खाली सेंटरला 1 बार. अशा पद्धतीनेच तुमची काय असली पाहिजे, डायग्राम असली पाहिजे. आणि याचं कव्हर दिलेलं आहे, हे कॉन्क्रीटचं कव्हरच्या आतमध्ये सगळं रिंग वगैरे प्लेस झाली पाहिजे. या हिशोबात तुमचं रेनफोर्स सिमेंट काय असायला पाहिजे, थिकनेस असायला पाहिजे. ओके, तर ही आरसीसी डायग्राम महत्त्वाची आहे तुमच्या पेपरच्या हिशोबात. ओके, त्यानंतर तर तुम्हाला आर्चेस बद्दल तर एवढं नाही येणार पेपर मध्ये, पण आर्चेसची एवढी डायग्राम एक लक्षात ठेवा, पाहिजे तेवढा याच्यावरती भर देणार नाही असा अंदाज आहे. महत्वाचं आहे आपलं याच्यापूर्वी मी एक सांगून देतो, स्टोन महत्वाचा आहे. स्टोन मॅसनरी, हे डोर अँड विंडो आहे. यापूर्वी काय होईल, स्टोन मॅसनरी मध्ये महत्वाचा पार्ट तुमचा तुम्ही करून घ्यायचा आहे. दोन प्रश्न कोणते, ॲशलर मशिनरी आणि तुमची अनकोर्स रबल मशिनरी. अनकोर्स आणि कोर्स यामधले फरक स्पष्ट करा.